म्हणजे परभणीतला हा महामोर्चा आज ते निघालेला आहे आणि त्यासाठी माझं सरकारला सांगणं आहे की तुमची जरी इच्छा असली उपवर्गीकरण करण्याची तरी या असणाऱ्या सर्व जातींची त्याच्याबद्दल बिलकुल विरोध आहे आणि त्यामुळे जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण आपण करू नये आणि संपूर्ण अनुसूचित जातीतला हा सर्व समाज काही मोजकी हातावर मोजण्याएवढी लोकं सोडली तर ह्याला संपूर्ण विरोध आहे आणि त्यामुळं हे जे चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा म्हणजे 2004 रोजी जेव्हा चेन्नई या नावाच्या आणि वर्सेस आंध्र प्रदेश अशी एक केस झाली त्याच्यामध्ये 5 जजेसच्या सुप्रीम कोर्ट बेंचने की अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकार नाही असा निर्णय दिला असताना 20 वर्षामध्ये काय बदल झाला की सुप्रीम कोर्टाने हा बदल करण्यास अलाव केलेला आहे का घटनेमध्ये बदल झाला की अजून काही बदल झाला आहे की या इथं असणाऱ्या न्यायाधीशांच्या विचारामध्ये बदल झाला हा आमचा प्रश्न आहे कारण आज जो निर्णय या आपल्या सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तो आमच्यामध्ये योग्य नाही तो घटनेविरुद्ध आहे कारण घटनेच्या एकंदरीत आपण जर 461 कलमाप्रमाणे पाहिलं की SCमध्ये कोणाला घेण्याचं कोणाला वगळण्याचं याचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीचे राष्ट्रपतीचे अधिकार काढून घेऊन ते राज्य शासनाला देण्याचा हा जो अधिकार आज या मंडळीने वापरलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या जजेसने हा बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या अशा पद्धतीचं उपवर्गीकरण करू नये ही आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर हे इच्छिक असताना म्हणजे जबरदस्ती नाही की सर्वांनी केलंच पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये तसं असतानासुद्धा महाराष्ट्र सरकारने अत्यंत घाई गडबडीत हा निर्णय घेऊन त्यासाठी अनंत मनोहर बदर यांची कमिटी नेमण्यात आली आणि त्यांनी 15 मार्चला तो अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि तो अहवाल सादर केल्याबरोबर लगेच त्या अहवालावरती आपल्या चीफ सेक्रेटरींची एक कमिटी बनवण्यात आली आणि फक्त 10 दिवस त्या अहवालावरती तो अहवाल पब्लिश न करता त्या अहवालावरती सूचना मांडण्याची सरकारने लोकांना आवाहन केलं आणि जेव्हा लोकांनी रोष दाखवला तेव्हा ते म्हणजे 1 एप्रिल ते 15 एप्रिल होतं ते 30 एप्रिलपर्यंत करण्यात आला हे जे काही चाललेली घाई गडबड म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी काळंबेरं आहे का असा संशय अनुसूचित जातीतल्या सर्व वर्गांना येत आहे त्यामुळं पहिल्यांदा हा अहवाल पारदर्शक नाही आणि त्याचबरोबर या अहवालामध्ये काय तरतुदी केल्या त्या अजूनही कोणाला माहीत नाहीत आणि या तरतुदी माहीत नसताना सूचना करायला लावल्यात हे एक प्रकारे ही लोकशाहीची गळचेपी आहे लोकांची गळचेपी आहे असं आम्ही समजतो त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय देत असताना असं सांगितलं आहे की इम्पेरिकल डॅटा असल्याशिवाय म्हणजे योग्य तो डॅटा पूर्णपणे जमवल्याशिवाय लेटेस्ट तुम्ही अशा पद्धतीने कुठचाही निर्णय घेऊ नये पण सरकारकडे 2011चा जो सेन्सस आहे तो आता 15 वर्ष जुना आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणे योग्य राहील त्यामुळे 2027ला जो सेन्सस होणार आहे तो जातनिहाय करावा आणि त्याच्यामधून काय परिस्थिती आहे ती आधी पहिल्यांदा बघावी आणि त्यानंतरच ह्याच्यावरती निर्णय घेण्यात यावा असं आमचं सरकारला सांगणं आहे आणि हा संपूर्ण जी घाई गडबडीमध्ये चाललेली ही काही कसरत आहे सरकारची ती कशासाठी चालले ते सरकारने अनुसूचित जातीतल्या सर्व लोकांना सांगावं आणि या संपूर्ण एकंदरीत हा निर्णय आहे तो 59 जातींशी संबंधित असल्यामुळं असा कुठचाही निर्णय घेताना त्या 59 जातीच्या स्टेक होल्डरना म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींना याबाबत पहिल्यांदा पूर्वसूचना देऊन त्यांची एक कमिटी करून त्यांच्या सजेशनमधून अशा पद्धतीचा अहवाल तयार करायला पाहिजे पण दुर्दैवाने तसा होत नाही हे अत्यंत लपून छपून अपारदर्शक पद्धतीने केला जातो आहे
आणि अशाच पद्धतीचा एक प्रयत्न कर्नाटकामध्ये झाला, त्याला स्टे ऑर्डर मिळालेली आहे. इथे सुद्धा सरकार ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार वागत आहे, त्यामुळे या इथे सुद्धा याला जर यांनी जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न केला तर मला पुढं खात्री की उच्च न्यायालयामध्ये हे उपवर्गीकरण टिकणार नाही. त्यामुळं उगाचच कोणाला तरी खुश करण्यासाठी अशा पद्धतीने काहीतरी करण्याचा सरकारचा जो प्रयत्न आहे तो सरकारने थांबवावा. म्हणजे अनुसूचित जातींमध्ये जी काही तेढ निर्माण होते, ते जे काही सरकारचं हे धोरण आहे की आपसामध्ये लढवायचं ते थांबवावं, असं मी आपल्या चॅनलच्या वरती सरकारला सांगू इच्छितो. वरती तर या म्हणजे देशामध्ये शेतकऱ्यांना जी काही म्हणजे वाली राहिला आहे असं मला वाटत नाही. कारण आपण पाहिलं की मध्यंतरी आपल्या राजधानीच्या याच्यावरती ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्याय अत्याचार झाले ते बघितल्यानंतर आज शेतकऱ्याला कोणी वाली असं म्हटलं तर ते योग्य ठरणार नाही. खरं म्हणजे शेतकऱ्यांची जी चळवळ मध्यंतरीच्या काळामध्ये जी निर्माण झाली होती, परत एकदा ती निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटेल. नाही तर आपण पाहिलं असेल की आत्ताच कांदा एवढा मोठ्या पद्धतीने एक्सपोर्ट झाला, पण त्या कांदा नावाला एक्सपोर्ट झाला पण तो गेलाच नाही परदेशी, आणि त्यामुळं तो कांदा अख्खा मुंबईमधल्या बंदरांवरती तो सडत पडलेला याची परिस्थिती आहे. यामुळे प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, सर्वांचं नुकसान होतं आहे. आमचा शेतकरी बांधव एवढे म्हणजे रक्ताचं पाणी करून शेती पिकवतो. खरं म्हणजे पाणी नसताना काय काय प्रकार करून तो शेती करतो आणि त्याच्या भाव मिळत नाही, त्याचे शेतीमाल कवडी मोलानं घेतला जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सरकारने एक वेगळं धोरण प्रत्येक पिकासाठी केलं पाहिजे की हे भाव इथे असतील, हे भाव इथे या धान्याला असतील आणि कुठचं धान्य कुठच्या विभागातून घ्यावं. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती शेतीविषयी की शेतीचं सहकार्य झालं पाहिजे, की म्हणजे गावागावामध्ये एका गावामध्ये पूर्ण कांदा पीक घ्या, दुसऱ्या गावामध्ये पूर्ण ऊस पीक घ्या, तिसऱ्या गावामध्ये अजून काही घ्या, जेणेकरून सरकारने त्याचं धोरणं ठरवली आणि त्या पद्धतीने पीक नियोजन केलं. तिथे असणारे पर्यावरण, तिकडे असणाऱ्या पाण्याची सोय याच्यावर तर शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं योग्य न्याय मिळेल आणि शेतकरी जे आत्महत्या करतात ते कुठे थांबेल. पण सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती फारसं लक्ष देण्यास तयार नाही अशी परिस्थिती. हे असं सरकारी धोरणाचं आपण पाहिलं असेल तर मधीलच्या काळामध्ये OBC वर्सेस मराठा झालं, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर झालं, आज मातंग समाजातले काही लोक वर्सेस संपूर्ण 58 जाती अशा पद्धतीचा हा एक वाद निर्माण होतो या महाराष्ट्रामध्ये. हे खरं म्हणजे दुर्दैव आहे. सरकारने खरं म्हणजे अशा पद्धतीने समाजामध्ये वाद होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, परंतु सरकारच अशा पद्धतीने वाद लावत असेल तर ते दुर्दैव आहे. देशात पुढे जे काही मुख्य समस्या आहेत त्या समस्यांकडे दुर्लक्ष होते असं वाटत नाही का? असे काही मुद्दे काढून प्रचंड देशामध्ये प्रचंड मोठ्या समस्या आहेत. आपण पाहतोय महागाई आवासून हे आहे. आज अत्यंत म्हणजे तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, बेकारी प्रचंड मोठ्या संख्येने वाटते. AI कॉम्प्युटरमध्ये ज्यांना नोकऱ्या लागल्या होत्या त्यांच्याकडे बेकारी येत आहे एकंदरीत. आणि आपण पाहिलं या देशामध्ये ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आहे, पेपरफुटी होत आहेत. हे सर्व होत असताना तसंच आज सरकारी शाळा जवळ 60,000 शाळा महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत. हे खरं म्हणजे अत्यंत म्हणजे दुर्दैवी आहे. असं असताना सरकार या सर्व गोष्टीवरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीने वाद लावते असं माझा आरोप आहे. खरं म्हणजे ते दुर्दैव आहे की या देशामध्ये पैशाचं जे काही प्रचंड स्तोम वाढलेला आहे. मला भीती वाटते पुढे काही काळामध्ये अडाणी आणि अंबानी काही त्यांचे स्वतःचेच खासदार म्हणजे उडून आले सर्वच खासदार विकत घेऊन तेच पंतप्रधान वगैरे होऊ नये ही मी अपेक्षा करणार. हे आंदोलन हे प्रचंड ताकदीने होणार आहे. त्यामध्ये मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीची ताकद आहे ती दिसणार आहे.
सर्व जाती अत्यंत ताकदीनं या मोर्चामध्ये उतरणार आहेत आणि त्यामुळं हा मुंबईमध्ये होणारा मोर्चा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं होणार आहे. तेव्हा या मोर्चाला बघून तरी सरकार जी काही दादागिरी करण्याचा आणि जबरदस्तीने उपवर्गित करण्याचा प्रयत्न करतो आहे तो हाणून पाडण्याचा तो प्रयत्न आहे. आणि ते जर न ऐकलं तर मग आमचं जर स्पष्ट सांगणं असेल की तुम्ही 1% 12% लोकांचं मतदान घालवणार आहात हे नक्की आहे. असताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा एकच आहे की आपण पाहिलं की त्या संपूर्ण गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी पूर्वी नक्षलवादी मुवमेंट होती, त्यामुळे कोणी जाऊ शकत नव्हतं. आज ती नक्षलवादी मुवमेंट संपवली गेली आणि त्यामुळं तो जो प्रदेश आहे चंद्रपूर गडचिरोली आणि तो भंडारा वगैरे ते एवढं खनिज संपत्तीने पूर्णपणे भरलेला आहे. तर माझ्याकडे त्याचे रिपोर्ट्स आहेत आणि तो आता कुठच्या तरी एका मोठ्या उद्योगपतीला आंदण दिलं आहे, त्याच्या ट्रान्सपोर्टसाठी तो करत आहेत. आणि काही उद्योगपती कोण तरी असे सरकारी उद्योगपती असतात. आज बाबासाहेब संविधानावर विरोध करणारे पण काही असतात, त्यांचं परसेप्शन हे संविधान बरोबर नाही, काहींना ते संविधान ती योग्य वाटतं. तर त्यामुळे जसं ज्याचं परसेप्शन कसं असतं, हत्तीला आंधळ्याने बघितलं तर पायाला हात लावला की त्याला तो खांबासारखा वाटतो, कानाला हात लावला तर तो सुपासारखा वाटतो. तसं आहे. त्यामुळं ते प्रत्येकाचं परसेप्शन आहे. तुम्हाला आणि मला काय वाटतं ते आपल्या दोघांचं परसेप्शन. तरी त्याच्यात बदल झाले तरी असं जगवण्याची गरज असताना म्हणजे प्राणी मात्रावर पण दया करा याबद्दल प्रश्न नाही, परंतु या पद्धतीने सरकार जर राबवत असतील की लोकांना वाऱ्यावर सोडून इतर गोष्टीवरती चित्त्यांवर टायपिंगवर असे पैसे खर्च करणे हे खरं म्हणजे म्हणजे लोकांचा संताप येण्यासारख्या गोष्टी आहेत. सरकारने ते टाळावं असं मला वाटतं. देशात सरकार असताना अशा पद्धती आपल्याला माहिती आहे की आज या देशामधली माझ्या मते 80 ते 90% जनता अशी आहे की ती ह्या संविधानावर प्रेम करते आणि त्यामुळंच जेव्हा संविधान नग लागेल असं जेव्हा लोकांना वाटलं तेव्हा लोकसभेमध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीचा रिझल्ट लागला आणि त्यामुळं या देशाच्या संविधानाला लग लावण्याची आत्ता कोणी म्हणजे धैर्य करेल असं मला वाटत नाही.